हेलो एवरीवन, विनया टेंबे बोलतीये. वेलकम टू माय चॅनल इंग्लिश स्पीकिंग मराठीतून अँड थ्रू इंग्लिश. आज मी एस्पेशली फॉर टीचर्स, विशेष करून टीचर्स शिक्षक आणि शिक्षिकांसाठी काही वाक्य घेते. म्हणजे तुम्ही जर वर्गात गेलात शाळेत किंवा कॉलेजमध्ये तर मुलांशी साधारणपणे तुम्ही कसं बोलाल, एक जनरल वाक्य काय बोलाल ती घेतली आहेत. 42 वाक्य घेतलेली आहेत टोटल आणि अतिशय उपयुक्त अशी नेहमीची वाक्य आहेत. छोटी, सहज लक्षात ठेवता येतील आणि बोलता येतील अशी वाक्य, विशेष करून टीचर्ससाठी, पण ऑफकोर्स सगळ्यांसाठी सुद्धा उपयोगी आहेतच, कारण सगळ्यांच्या घरी मुलं असतातच आणि मुलांशी कधी ना कधीतरी अशा पद्धतीने बोलावं आपल्याला लागतंच. सो लेट अस बिगिन. सुरुवात करूया. पहिलं वाक्य लिहिलं आहे, गुड मॉर्निंग स्टुडंट्स. गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आता इथे असं गृहीत धरलंय मी की टीचर वर्गात आहेत. गेल्या गेल्या सकाळ आहे, सकाळची शाळा आहे आणि गेल्या गेल्या मुलांना काय विश कराल तर गुड मॉर्निंग स्टुडंट्स असं कोणीही म्हणेल. दुपारची शाळा असली 12 नंतर भरणारी तर मग त्या टीचर म्हणतील गुड आफ्टरनून स्टुडंट्स. गुड आफ्टरनून स्टुडंट्स. सेकंड सेंटेन्स, साधारणपणे शाळा सुरू झाल्यावर लगेच नॅशनल अँथम म्हणजे आपलं राष्ट्रगीत गायलं जातं. असं मी धरलंय की राष्ट्रगीत गाण्याची सुरुवात होणार आहे आणि म्हणून मग म्हटलंय स्टँड अप फॉर द नॅशनल अँथम. स्टँड अप फॉर द नॅशनल अँथम. नॅशनल अँथम राष्ट्रगीत, राष्ट्रगीतासाठी उभे राहा. मुलांना कोणीही टीचर सहज सांगतील की आता राष्ट्रगीत सुरू होणार आहे, राष्ट्रगीतासाठी सगळ्यांनी उभं राहा. नेक्स्ट वन, यू मे सिट नाऊ. यू मे सिट नाऊ. आता राष्ट्रगीत संपलं तर मग मुलांना टीचर सांगतील आता तुम्ही खाली बसू शकता. आता तुम्ही खाली बसू शकता. यू मे सिट नाऊ. त्यानंतर साधारणपणे उपस्थिती घेतली जाते. ती उपस्थिती जी आहे त्याला आपण रोल कॉल म्हणतो आणि म्हणून उपस्थिती द्या असं जे म्हणतो आपण ते इंग्लिशमध्ये आन्सर द रोल कॉल. आन्सर द रोल कॉल. आन्सर द रोल कॉल. उपस्थिती द्या. नेक्स्ट, हु इज ऍबसेंट टुडे. मग उपस्थिती घेऊन झाल्यावर जर कोणी ऍबसेंट असेल किंवा नसेल किंवा टीचर विचारतायत मुलांना आज कोण गैरहजर आहे, आज कोण अनुपस्थित आहे, ते गैरहजर किंवा अनुपस्थित ऍबसेंट, त्यासाठी इंग्लिश वाक्य किंवा प्रश्न हु इज ऍबसेंट टुडे. आज कोण गैरहजर आहे. हु इज ऍबसेंट टुडे. नेक्स्ट नाउ, व्हाय इज ही ऍबसेंट. डज एनीवन नो. व्हाय इज ही ऍबसेंट. डज एनीवन नो. व्हाय इज ही ऍबसेंट. तो का ऍबसेंट आहे, तो का अनुपस्थित आहे. डज एनीवन नो. कुणाला माहित आहे का. तो का अनुपस्थित आहे कुणाला माहिती आहे का. हे जे म्हणतो आपण ते इंग्लिशमध्ये व्हाय इज ही ऍबसेंट. डज एनीवन नो. नाउ द नेक्स्ट वन, हाऊ मेनी स्टुडंट्स आर प्रेझेंट टुडे. हाऊ मेनी स्टुडंट्स आर प्रेझेंट टुडे. काही काही शाळेत बोर्डवर किती उपस्थित आहेत तो मुलांचा नंबर लिहिला जातो. मग त्यावेळेला टीचर विचारतील की आज किती जण प्रेझेंट आहेत. मॉनिटर असेल क्लासचा, साधारण त्याचं हे काम असतं. किती जण आज प्रेझेंट आहेत, किती जण आज उपस्थित आहेत. इंग्लिश क्वेश्चन, हाऊ मेनी स्टुडंट्स आर प्रेझेंट टुडे. नाउ द नेक्स्ट वन, व्हाय वर यू ऍबसेंट येस्टरडे. व्हाय वर यू ऍबसेंट येस्टरडे. एखादा मुलगा असेल किंवा मुलगी असेल आणि ती काल जर आलेली नसेल शाळेत तर टीचर विचारतील तू का काल आली नव्हतीस किंवा तू काल का आला नव्हतास, काल का तू अनुपस्थित होतास. त्यासाठी इंग्लिश प्रश्न व्हाय वर यू ऍबसेंट येस्टरडे. नाउ द नेक्स्ट वन, व्हॉट हॅपन्ड. काय झालं. आता काय झालं हे आत्ताच्या घटनेनुसार की आली नव्हती तर काय झालं असंही असेल किंवा एक जनरल कधीही ते म्हणता येतं काय झालं. व्हॉट हॅपन्ड. व्हॉट हॅपन्ड. काय झालं. नेक्स्ट, बी रेग्युलर. कोणी जर सारखं अनुपस्थित राहत असेल तर त्या मुलाला किंवा मुलीला टीचर म्हणतील रोज येत जा, नियमितपणे येत जा. त्यासाठी इंग्लिशमध्ये आपण म्हणू शकतो बी रेग्युलर. रेग्युलर, नियमितपणे. कम ऑन टाइम.
कोणी जर उशिरा येत असेल तर टीचर त्या मुलाला किंवा मुलीला सांगतील वेळेवर ये. वेळेवर ये इंग्लिशमध्ये कम ऑन टाइम. कम ऑन टाइम. नेक्स्ट, डोंट बी लेट अगेन. डोंट बी लेट अगेन. पुन्हा उशीर करू नको, परत उशिरा येऊ नकोस. डोंट बी लेट अगेन. नेक्स्ट, टेक आउट युअर बुक्स. आता उपस्थिती वगैरे हे सगळं संपलं, मग त्यानंतर टीचर आता शिकवायला सुरुवात करणार आहेत. सगळ्यात पहिली गोष्ट टीचर सांगतील तुमची बुक्स बाहेर काढा. बुक्स म्हणजे पुस्तकं. तुमची पुस्तकं बाहेर काढा. टेक आउट युअर बुक्स. तुमची पुस्तकं बाहेर काढा. नाव नेक्स्ट, ओपन पेज नंबर 44. समजा एखादा विशिष्ट टॉपिक शिकवायचा असेल आणि टीचरला जर सांगायचं असेल की हे पान तुम्ही उघडा पुस्तकाचं, तर मग इंग्लिशमध्ये म्हणताना टीचर म्हणतील ओपन पेज नंबर 44. ओपन पेज नंबर 44. नाव द नेक्स्ट, रीड आफ्टर मी. रीड आफ्टर मी. माझ्या नंतर वाच असं जर म्हणायचं असेल किंवा सगळ्यांना सांगायचं असेल माझ्या नंतर वाचा. रीड आफ्टर मी. रिपीट आफ्टर मी. रिपीट आफ्टर मी. माझ्या नंतर म्हणा, परत म्हणा असं म्हणायचं असेल तर रिपीट आफ्टर मी. राईट इट डाऊन. राईट इट डाऊन. काही एखादा विशिष्ट जर लिहा असं सांगायचं असेल मुलांना की हे सगळं लिहून काढा असं म्हणायचं असेल तर राईट इट डाऊन. नेक्स्ट, अंडरलाईन द मेन पॉइंट्स. अंडरलाईन द मेन पॉइंट्स. महत्वाचे मुद्दे अंडरलाईन करा. महत्वाच्या मुद्द्यांखाली रेष आखा. महत्वाचे मुद्दे अधोरेखित करा. इंग्लिश, अंडरलाईन द मेन पॉइंट्स. नेक्स्ट वन, सॉल्व द एक्सरसाइज. सॉल्व द एक्सरसाइज. खालचा सराव म्हणून जे काही प्रश्न दिलेले असतात धड्याच्या खाली ते सोडवा असं जर म्हणायचं असेल तर सॉल्व द एक्सरसाइज. नेक्स्ट, आन्सर द क्वेश्चन. आन्सर द क्वेश्चन. एखादा प्रश्न त्या प्रश्नाचं उत्तर दे असं म्हणायचं असलं की आन्सर द क्वेश्चन. आन्सर द क्वेश्चन. नेक्स्ट वन, राईट द आन्सर्स इन युअर नोटबुक्स. राईट द आन्सर्स इन युअर नोटबुक्स. नोटबुक्स म्हणजे वही. वहीत उत्तरं लिहा. आता नोटबुक्स अनेक वचनी अनेक मुलांना, सगळ्या समोरच्या मुलांना बोलायचं असेल तुमच्या वह्यांमध्ये उत्तरं लिहा. राईट द आन्सर्स इन युअर नोटबुक्स. नेक्स्ट वन, राईट नीटली. राईट नीटली. नीटली म्हणजे व्यवस्थितपणे. व्यवस्थितपणे लिहा. व्यवस्थितपणे लिही. राईट नीटली. नेक्स्ट, ड्रॉ अ नीट डायग्रॅम. ड्रॉ अ नीट डायग्रॅम. समजा आकृती काढायची असेल तर आपण टीचर म्हणून काय सांगतील टीचर की छान व्यवस्थित आकृती काढा. त्यासाठी इंग्लिशमध्ये ड्रॉ अ नीट डायग्रॅम. नेक्स्ट वन, लेबल युअर डायग्रॅम. लेबल युअर डायग्रॅम. आता कधीही जेव्हा मुलं आकृती काढतात तेव्हा फक्त आकृती काढून नाही, त्या आकृतीला नावं पण द्यायची असतात. त्यावेळेला इंग्लिशमध्ये म्हणायचं लेबल युअर डायग्रॅम. तुझ्या किंवा तुमच्या आकृतीला नावं लिही, नावं द्या. लेबल युअर डायग्रॅम. नेक्स्ट, स्टँड अप अँड रिसाइट धिस पोएम. स्टँड अप अँड रिसाइट धिस पोएम. स्टँड अप म्हणजे उभा राहा, उभी राहा किंवा तुम्ही सगळे उभे राहा. अँड रिसाइट धिस पोएम. ही पोएम, ही कविता म्हणा. मराठीत आपण कविता म्हणणं म्हणतो, इंग्लिशमध्ये कविता म्हणायची त्याला आपण रिसाइट करणं म्हणतो. म्हणून स्टँड अप अँड रिसाइट धिस पोएम. उभं राहा आणि ही कविता म्हणा. नेक्स्ट, हॅव यू अंडरस्टूड. हॅव यू अंडरस्टूड क्वेश्चन मार्क. हॅव यू अंडरस्टूड. समजलं का तुम्हाला? हॅव यू अंडरस्टूड क्वेश्चन आहे. नेक्स्ट वन, एनी डाऊट्स. एनी डाऊट्स. काही शंका. मुलं कोणाला काही शंका असं जे टीचर विचारतात. एनी डाऊट्स. काही शंका. नेक्स्ट वन, यू कॅन आस्क मी. यू कॅन आस्क मी. तुम्ही मला विचारू शकता. टीचर जर म्हणाल्या की तू मला विचारू शकतोस, तू मला विचारू शकतेस किंवा तुम्ही मला विचारू शकता. इंग्लिश, यू कॅन आस्क मी. नेक्स्ट, बी क्वाइट और कीप क्वाइट. बी क्वाइट और कीप क्वाइट. शांत बसा, शांत रहा. बी क्वाइट किंवा
Keep quiet. Next, is it clear? Is it clear? Is it clear? कळलं का? समजलंय का? स्पष्ट आहे का सगळं? अशा अर्थी is it clear? Next one, what is there to laugh? What is there to laugh? What is there to laugh? हसण्यासारखं काय आहे? समजा वर्गात कोणी मुलगा किंवा मुलगी जर उगीच हसत असले तर मग टीचर विचारतात, काय हसायला काय झालंय? हसण्यासारखं काय आहे? तेव्हा इंग्लिश, what is there to laugh? नेक्स्ट वन, नो शाउटिंग. नो शाउटिंग, ओरडायचं नाही. नो शाउटिंग, ओरडायचं नाही. नेक्स्ट, गो टू स्टाफ रूम अँड ब्रिंग सम चॉक्स. गो टू स्टाफ रूम अँड ब्रिंग सम चॉक्स. गो टू स्टाफ रूम, जी टीचर्सची रूम असते त्याला स्टाफ रूम म्हणतात. स्टाफ रूम मध्ये जा आणि ब्रिंग सम चॉक्स, काही खडू आण. गो टू स्टाफ रूम अँड ब्रिंग सम चॉक्स, स्टाफ रूम मध्ये जा आणि काही खडू घेऊन ये. नेक्स्ट वन, लर्न द आन्सर्स. लर्न द आन्सर्स. लर्न द आन्सर्स, उत्तर पाठ करा. लर्न द आन्सर्स, उत्तर पाठ करा. नेक्स्ट वन, टुमॉरो विल कंटिन्यू विथ धिस. टुमॉरो विल कंटिन्यू विथ धिस, उद्या आपण ह्यापासून सुरुवात करू. म्हणजे एखादा टॉपिक अर्धवट झाला आणि टीचर जर म्हणतायत की उद्या आपण इथपासून सुरुवात करू, तेव्हा इंग्लिशमध्ये टुमॉरो विल कंटिन्यू विथ धिस. नाउ द नेक्स्ट वन, टेक डाऊन होमवर्क. टेक डाऊन होमवर्क, संपत आला तास म्हटल्यावर गृहपाठ लिहून घ्या, होमवर्क लिहून घ्या. तेव्हा टेक डाऊन होमवर्क. नेक्स्ट, कंप्लीट युअर होमवर्क. कंप्लीट युअर होमवर्क, तुमचा होमवर्क पूर्ण करा. कंप्लीट युअर होमवर्क, तुमचा होमवर्क पूर्ण करा. नेक्स्ट वन, नाउ द नेक्स्ट पीरियड इज ऑफ सायन्स. नाउ द नेक्स्ट पीरियड इज ऑफ सायन्स, आता पुढचा तास सायन्स विज्ञानाचा आहे. आता पुढचा तास विज्ञानाचा आहे. इंग्लिशमध्ये नाउ द नेक्स्ट पीरियड इज ऑफ सायन्स. पुढे, फॉर्म अ क्यू. फॉर्म अ क्यू. फॉर्म अ क्यू, रांग तयार करा, रांग बनवा, रांगेत उभे राहा. या सगळ्यासाठी फॉर्म अ क्यू, रांग बनवा. नेक्स्ट वन, वी आर गोइंग टू सायन्स लॅबोरेटरी. वी आर गोइंग टू सायन्स लॅबोरेटरी, आपण सायन्स लॅब मध्ये जातोय. आपण विज्ञानाच्या प्रयोगशाळेत जात आहोत. वी आर गोइंग टू सायन्स लॅबोरेटरी. लॅबोरेटरी शॉर्ट फॉर्म म्हणताना लॅब असं म्हटलं जातं. नेक्स्ट वन, वॉक सायलेंटली. वॉक सायलेंटली, मुलं रांग करून जात आहेत विज्ञान शाळेकडे, त्यावेळेला मग टीचर सांगतील की सावकाश शांतपणे चाला, बडबड करू नका. अशा अर्थी वॉक सायलेंटली. सायलेंटली, शांतपणे. नेक्स्ट, डोंट डिस्टर्ब अदर्स. डोंट डिस्टर्ब अदर्स, दुसऱ्यांना त्रास देऊ नका, दुसऱ्यांमध्ये अडथळा आणू नका. कारण इतर वर्गांवरून जाताना बाकीच्यांना त्रास होऊ नये म्हणून टीचर मुलांना सांगतील डोंट डिस्टर्ब अदर्स, दुसऱ्यांना डिस्टर्ब करू नका. अशी ही अगदी बेसिक वाक्य जी सहजपणे टीचर्स बोलतील जेव्हा ते मुलांशी बोलत असतील शाळेत. इतर वाक्य, काही काही वाक्य यातली इतर वेळेला सुद्धा सहजपणे कोणीही आपण बोलू शकतो मुलांशी. त्यामुळे वाक्य महत्वाची आहेत. ऐकत राहा, वाचत राहा आणि लक्षात ठेवा आणि सहजपणे बोला. थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ टुडे. 1 मिनिट मी बाजूला उभी राहते, हवं असेल तर तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कीप वॉचिंग माय व्हिडिओज. असेच माझे व्हिडिओज पाहत राहा. थँक्स वन्स अगेन अँड बाय बाय.